जय महाराष्ट्र, मी मराठी माणूस प्रदीप. गड किल्ल्यांविषयीचे एक धक्कादायक वास्तव आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे खरोखर प्रत्येकाला चीड येईल, मला देखील येते. म्हणजे प्रत्येकालाच मी जे बोलतोय ना ते तुम्हाला प्रत्येकाला ऐकून तुमची, जर तुम्ही खरे छत्रपतींना मानणारी सगळी लोक असाल, जर तुम्हाला खरोखर आपल्या इतिहासाबद्दल काही वाटत असेल ना, तर खरोखर प्रत्येकाला राग येईल, प्रत्येकाला चीड येईल. 350 वर्ष जरा मागे जाऊया छत्रपतींच्या काळामध्ये. आता छत्रपतींनी स्वराज्य निर्माण का केलं? अनेक जण म्हणत असतील की नाही, त्यांना राजा व्हायचं होतं, त्यांना सत्ता गाजवायची होती. पण नाही, छत्रपतींनी राज्य स्थापन केलं ते फक्त आणि फक्त रयतेसाठी. रयतेच्या जे रयतेवर अत्याचार होत होते त्याला कुठेतरी वाचा फुटावी, त्याला कुठेतरी विरोध व्हावा. आणि ही जी बाहेरची सगळी परकीय आक्रमणं येतात, या सगळ्या गोष्टींचा बारीक व्यवस्थित अभ्यास करून छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं. ही काही साधी बाब नाहीये. तुम्ही साधी गोष्ट घ्या, एकटे महाराज आहेत, सगळी ही 12 मावळातली सगळी बारीक सारीक पोरं त्यांनी जमवली, त्यांच्यामध्ये देशाभिमान भिनवला, त्यांच्यामध्ये स्वराज्य निष्ठा भिनवली, त्यांच्यामध्ये धर्माविषयी जागरूकता निर्माण केली. एवढं सगळं करत असताना एक व्यक्ती शून्यातून स्वराज्य निर्माण कसा करतो याची आपल्याला सगळ्यांना प्रचिती येते. सदा आपण आपल्या बाजूचा माणूस आपल्याला ऐकत नाही, आपल्या भावकीतला गावकीतला आपल्या घरातली लोक आपला शब्द पाळत नाहीत. अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये या सगळ्या लहानसहान पोरांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि पहिला गड आपल्या त्यांच्या स्वराज्यामध्ये घेतला तो म्हणजे तोरणा. आपण ऐकलं असेल की स्वराज्याचं तोरण छत्रपतींनी बांधलं. या सगळ्या गोष्टी होत असताना छत्रपतींनी जे अन्याय अत्याचार होताना पाहिले ना, त्याच्यामुळे ही सगळी लोक जी जोडलीत ना, त्यांना ही स्वाभिमानानं निष्ठेनं जोडलीत. कारण त्यांना माहिती होतं, आज या राजाची आपण साथ दिली नाही तर उद्या आपल्या देखील पोरीबाळी पळवल्या जातील, आपल्या आया बहिणींवरती हात टाकले जातील, आपली जमीन घेतली जाईल, आपल्याला त्रास होईल, आपण पारतंत्र्यात जाऊ, आपण सगळ्या अंधकारात जाऊ. त्याच्यासाठी ही सगळी जोडलेली आणि सगळी एकत्र आलेली माणसं आजच्या काळामध्ये नाहीये. आज आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय, आज आम्हाला सगळं मिळतंय, आज आम्ही जमिनींसाठी प्रॉपर्ट्यांसाठी एकमेकांची खून करायला उभे राहतो. आज आम्हाला कसलीही निष्ठा नाही, पैशाच्या मागे धावणारी सगळी बेफाम लोक, माणूस की नाही काही आजच्या काळामध्ये शिल्लक नाहीये. म्हणून आम्ही आजही आत्ता इतिहास निर्माण करू शकत नाही. त्याचं हा एकमेव कारण आहे. कारण तेव्हा होती ती, मला असं वाटतं, स्वराज्यावरची निष्ठा, छत्रपतींवरची निष्ठा, काहीतरी करण्याचं. कारण त्यांना माहिती होतं की हे नाही ना केलं तर मग मात्र आपल्यावर देखील ही वेळ येईल. त्याच्यामुळं कर नाही तर मर अशी काहीतरी परिस्थिती होती. सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. मग अफजल खानाला मारला, शाहिस्ते खानाला मारला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण जो घडत असलेला इतिहास त्यावेळेला, किंवा जो इतिहास घडत होता, किंवा जो इतिहास घडला, तो सगळा घडला जमिनीसाठी. कारण जेवढी ही जमीन तुम्ही घ्याल तेवढी जमीन तुमची आणि तेवढं राज्य तुमचं. अशा काहीसा सगळा इतिहास आपण त्यावेळेला पाहिला. किंवा आज आपण ऐकतो, आज आपण आपलं देखील वैयक्तिक घ्या, आपण एखादं घर घेतल्यानंतर ते आपलं होतं, म्हणजे ती जमीन आपल्या हक्क आपण सांगतो. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतंय त्यावेळेला देखील होत्या. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील जे आपण जो म्हणतोय ना की बाहेरची हे गुजराती मारवाडी येत आहेत आणि इथे येऊन तुमच्या महाराष्ट्रातली जमीन घेत आहेत, अरे ती जमीन घेण्यासाठी, ती जमीन वाचवण्यासाठी छत्रपतींनी आणि मावळ्यांनी कित्येकांचे प्राण गेलेत. हे लक्षात घ्या. त्यांचा उभा आयुष्य या जमिनीसाठी गेलंय. त्याच्यामुळे मराठी माणसांनो, जमीन विकताना थोडासा विचार करा. अर्धिता ही मुंबई पुण्यासारख्या शहरांमधली गेली, आता ही तुमच्या बाप जाद्यांच्या जन्मात देखील परत येणार नाही. आणि ही जर घ्यायची असेल तर उभे राहा आणि या सगळ्यांकडच्या पुन्हा जमिनी घेण्याची डोक्यामध्ये एक मनसुबा ठेवा की या सगळ्या जमिनी आपण मराठी माणसाने घ्यायच्या आणि याच्या पुढे मराठी माणसाला जमीन विकायची. असो, हा विषय सोडा. छत्रपतींच्या सगळ्या गोष्टींवरती येऊ. हळूहळू स्वराज्य जसं मोठं होत गेलं, राज्याभिषेक झाला, रायगड उभा राहिला, प्रतापगड, राजगड, सगळे मोठे किल्ले महाराजांनी उभे केले. 350 किल्ल्यांचा स्वतः मालक बनले आणि हे स्वराज्य निर्माण केलं. आणि या स्वराज्याच्या, या किल्ल्यांच्या छायेखाली रयतेला आसरा देणारा हा एकमेव राजा आहे. म्हणजे राजा कसा असावा, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. कुठेही तुम्ही जगामध्ये जा, अनेक जण तुम्हाला सांगतील. म्हणजे छत्रपतींच्या प्रेरणेवरती जगामधल्या अनेक लढाया आपण जिंकताना पाहिलेत, किंवा तिथले जे सगळे जगत जेते होते त्यांनी देखील छत्रपतींचा उल्लेख केलाय. त्याच्यामुळे छत्रपती काय होते हे काय फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, हे संपूर्ण जगासाठी मला असं वाटतं एक प्रेरणा स्थान असं छत्रपतींचे. पण त्याच छत्रपतींचा इतिहास आज संपूर्णपणे विकायला काढलाय. आता तुम्हाला खरंच धक्का बसेल, म्हणजे विकायला काढलाय. आता कोण घेईल, याला काय करेल, मला खरंच समजत नाही. या सगळ्या गोष्टी, हे येडी सगळी आपली लोक थेट विकायला तुम्ही काढला. थेट विकायला म्हणजे छत्रपतींचे गडकिल्ले तुम्ही विकायला काढले, छत्रपतींचा इतिहास तुम्ही विकायला काढला, का सगळं तुम्ही छत्रपतींचं विकायला काढले. पण जो हा माणूस जो घेईल, किंवा जे ही सगळी लोक घेतील, हे घेतल्यानंतर तुमच्या हातात काय राहील? तुमचा इतिहास फक्त सांगण्यापुरतं राहील. तुमचा इतिहास फक्त तुम्ही पुढच्या पिढीला सांगायचं की हा बाबा तो जिथं रायगड होता
होता, मग आज आहे ना त्याला जपावं लागेल. आता मी तुम्हाला सांगतो सविस्तर विषयाकडे येऊया जरा. काळजीपूर्वक ऐका, प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा, प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐकला पाहिजे. भारत आपला स्वतंत्र होईपर्यंत आपण गडकिल्ल्यांवरती अनेक अन्य अत्याचार आपल्या झाले, जाळले, कुठे पाडून टाकले. या सगळ्या या बाहेरच्या अवलादी जेवढे सगळे आक्रमण आली, सगळ्या गोष्टी छत्रपतींच्या मिटवण्याच्या मागे लागल्या, पण ते मिटवू नाही शकले कारण तो सह्याद्री आहे. त्यांच्या बापजात्याच्या पण मिटला नसता. पण ज्या काही छत्रपतींच्या वास्तू राहिलेत या 70 वर्षामध्ये, मग काही प्रश्न आहेत माझे, काळजीपूर्वक ऐका. या 70 वर्षामध्ये आपले राजकारणी त्या सगळ्या वास्तू, पडलेल्या वास्तू आम्ही उभे नाही करू शकलो. ठीक आहे, हा पहिला प्रश्न माझा झाला. म्हणजे त्याच्यामध्ये आपले सगळे राजकारणी अपयशी, कोणी असो, कोणीही, कुठल्याही, आपले जेवढेही राजकारणी आत्ताचे मागचे होऊन गेलेले सगळे अपयशी ठरलेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मागून कित्येक, मला असं वाटतंय की आज गगनचुंबी शहरं, गगनचुंबी इमारती, आम्ही कुठले अटल सेतू बांधतोय, आम्ही कुठले बोगदे खणतोय, काय आम्ही प्रगती करतोय. म्हणजे टेक्नॉलॉजी इथपर्यंत जाऊन पोहोचली की आज आम्ही खरोखर भारत देशाला प्रगत होताना बघतोय, महाराष्ट्र राज्य प्रगत होताना दिसतंय. पण या सगळ्या 70-75 वर्षाच्या काळामध्ये आम्ही आजही छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचं उत्खनन करतोय. आजही आमचं उत्खननच चालू आहे. तो बांधणार कधी, मला वाटतं अजून 20-25 पिढ्या जातील त्याच्यामध्ये, जर आम्हाला ते सगळे गडकिल्ले बांधायचे झाले तर. आजही आमच्या 3D ड्रॉइंग फक्त बनवून येत रायगडाच्या, त्या आम्हाला येतील की नाही हे सांगू नाही शकत, आम्ही नाही सांगू शकत. मला असं वाटतं वर्षातनं 5-10 दगडींची एक भिंत बांधत असतील फक्त पुरातत्व खातं. असली घाणेरडी अवलादी आहे त्या पुरातत्व खातं, म्हणजे बसून पगार दिलेली घाणेरडी जात आहे ही सगळी पाळलेली ही पुरातत्व खातं. आणि त्यांच्या सगळ्या छायेखाली पैसे ओरबाडून खाणारे घाणेरडे राजकारणी, त्याच्यामुळे छत्रपतींचे गडकिल्ले आजही तसेच्या तसे पडलेत. आम्ही उभे नाही करू शकलो. ज्या माणसानं 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं तुमच्यासाठी, त्या माणसाचे 50 वर्षात आम्ही गडकिल्ले उभे नाही करू शकलो, याच्यासारखी खरोखर दुर्दैवी बाब नाही याच्यासारखी. अजूनही ढासळत चाललेत गडकिल्ले. कुठं रोज ढासळतोय, कुठं काय ढासळतंय. आमचं सरकार नुसतं ढिम्मा. आम्ही फक्त रायगडाला 100 कोटी दिले, ह्या किल्ल्याला 200 कोटी दिले. कामं होताना कुठं दिसतायत? कुठला गडकिल्ला पूर्ण 100% उभा केला दाखवा, जरा दाखवा फक्त आम्हाला. तो जंजिरा लाटाने खालून पडून चाललाय. कोण लक्ष देतो? कोणाला वेळ आहे त्याच्याकडे? कोणालाच वेळ नाहीये. आम्ही आरक्षणाच्या सगळ्या यांच्यामध्ये गुंतलोय. त्या मराठ्यांना आरक्षण द्या, तो ओबीसी तिकडनं ओरडतोय, तो दलित त्याच्या आरक्षणाची त्याला भीती वाटायला लागली, तो घाबरलाय. यांच्या नादात आपलं आरक्षण द्यायचं, कुठं मिळतंय फुकटचं ते पण जायचं. या असल्या गोष्टीमध्ये आमचा महाराष्ट्र पडलाय. कसल्या इतिहासाचा स्वाभिमान आहे आम्हाला? कशाचा? आम्ही या प्रश्नांवरती कधी एक होणार? कधी आमचा संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील आणि सांगेल की छत्रपतींचे गडकिल्ले उभे करा? नाही उभा राहू शकत नाही. कारण आम्ही या जातींच्या एकमेकांच्या मनात सगळ्या महापुरुषांविषयी दुस्वास निर्माण करून ठेवलाय. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आम्ही त्याच राजकारण्यांना निवडून देतोय जे साले ह्या सगळ्या गोष्टींचे लचके खेचतायत. त्याच्यामुळे थोडासा बाबांना विचार करा. ही जी महाराष्ट्राची येणारी निवडणूक आहे ना, माझा हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, असा नेता निवडून द्या ना की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करण्याची क्षमता आहे, सगळ्या गोष्टी करण्याची क्षमता आहे. नाहीतर ही जिहादी आक्रमण ज्या गडांवरती शिरतायत ना, हळूहळू तुमचे गडकिल्ले सगळे बाद करून टाकतील. तुम्हाला समजणार देखील नाही. तुम्ही तुमच्या कामामध्ये नुसते व्यस्त राहाल. बस फक्त ट्रिप आली की किल्ल्यावर जायचं, फिरायचं, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही समजणार नाही. या जिहादी आक्रमणांच्या सगळ्या नावाखाली तुमचे गडकिल्ले हातातून घेतले. तो विशाळगड तर अर्धा गेलायच, मला वाटतं अर्धा गेलायच तो विशाळगड. त्यांना सगळ्यांना काढा बाजूला, खाली घ्या, कुठेतरी दुसरी जागा द्या त्यांना. काहीतरी सरकारनं पाऊल उचललं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती. बाबांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की खरोखर आपणच आपल्या छत्रपतींचे गडकिल्ले विकायला काढलेत का? म्हणजे कोणी येतंय, काही करतंय, कोणाला कशाचा थांगपत्ता नाही. आम्ही फक्त जातोय, मजा करतोय, बस एवढंच. बाकी काही इतिहासाचं कोणाला काहीही पडलेलं नाही. त्याच्यामुळं असा राजकारणी निवडून द्या जो या सगळ्या गोष्टींवरती अंमल आणेल आणि जो या सगळ्या गोष्टींवरती मला असं वाटतं अंकुश ठेवेल. एवढंच मला तुम्हाला फक्त सांगायचं होतं. हे जे काही आपण छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचं जे काही सगळं मांडून ठेवलंय ना बाजार, तो बाजार कुठेतरी थांबवा आणि छत्रपतींचे गडकिल्ले पुनर्जीवित करा. एवढंच माझं वैयक्तिक तरी सांगणं. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.